नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या युट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पाऊल वाटेवर निसरड झाली होती. सर्वत्र हवेत गारटा पसरला होता. हंबीर जपून पावले टाकत होता, परंतु पाऊलवाट त्याच्या पायाखाली ठरत नव्हती. वहनांमुळे त्याला अंदाज लागत नव्हता. त्याने वहाना काढून घेतल्या, घोंगडीचा टापर आवळून बांधला, पंखी आखडले आणि तो चालू लागला. तो मुसमुसत चालत होता. मांगले गाव निजले होते. कोणी कोणी जागी नव्हते. तो गावाबाहेर पडून चिखलवाडीच्या पांदीला लागला. ती पांद कवटाळून गेली होती, त्यामुळे रबरबीत चिखल झाला होता. त्याचा पाय गुडघ्यापर्यंत रुतत होता. पुढून वारे भरभरत होते. पावसाची सर येत होती आणि त्याचे चपकारे त्याच्या तोंडावर बसत होते. आकाश ढगांनी ओथंबले होते. तो एक पाय काढीत होता तर दुसरा चिखलात रुतत होता. त्याचा आवाज तेवढाच त्याला ऐकू येत होता. तो विचारमग्न स्थितीत चालत होता. एकाएकी त्याचे लक्ष पाठीमागे गेले आणि आपल्याबरोबर कोणीतरी येत असल्याचा त्याला भास झाला. चिखलात कोणाचे तरी पाय वाजत होते. तो क्षणभर थांबला. त्याने कानोसा घेतला. पाठीमागचा आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. त्याच्या पायात काहीतरी सळसळले. तो दचकून थांबला आणि त्याला त्याच्या पाठीमागून पावलांचा आवाज ऐकू आला. तो खाली बसला. त्याने दूरपर्यंत नजर पसरून पाहण्याचा प्रयत्न केला. रात्र जणू सो सो करीत धावत होती. हंबीरही जलद गतीने धावू लागला. तो त्या पांदीतून बाहेर पडला आणि ओढ्यात उतरला. पाणी खळखळत धावत होतं. त्याने पायाने पाय चोळून स्वच्छ केले आणि तो पलीकडे गेला. पुढची वाट माळवट होती. चिखल संपला होता. त्याने माळाला दूर पाहिले. ओसाड माळ भकास दिसत होतं. सर्वजण निर्जन होते. लहान लहान झुडपे मुरठा होऊन बसली होती. अंधार त्याच्या डोक्यावरचा जणू बसला होता. तो माळ त्या समोरच्या चिखलवाडीच्या खिंडीला भिडला होता. हंबीरने आपल्या वाहना खाली टाकल्या आणि तो समोर पाहत होता. पायात वाहना घालत असताना हातातल्या कुऱ्हाडीला जोराचा हिसका बसला. क्षणात त्याची कुऱ्हाड अदृश्य झाली. आपली कुऱ्हाड ज्या दिशेने गेली तिकडे त्याने क्षणभर गांगरून पाहिले. इतक्यात एका प्रचंड देहाने त्याच्यावर झडप घातली आणि दुसऱ्या क्षणी त्याचा देह जमिनीपासून अलग झाला आणि लगेच तो जमिनीवर आदळला गेला. हे काय होत आहे याला विचार करण्याची सवडच मिळाली नाही. तो खाली पडून तसाच राहिला. त्याने आपल्या अंगावर बसलेल्या देहाला चाचपून पाहिलं. एक दीर्घ धाप टाकून त्याने वर हलके केले आणि तो प्रतिकाराच्या भावनेने बेभान झाला. त्याने गुडघे टेकले. तो उठून उभा राहिला आणि कुशलतेने पाठीवरच्या देहाला पकडून त्याने आतील टांग भरली आणि करून सर्व अंगाला झटका दिला. पाठीवरचा धिप्पाड देह पुढे आदळला आणि मग आदळादळ सुरू झाली. एक आकृती हत्यारे घेऊन त्यांची झटापट पाहत उभी होती. हंबीर लढत होता. ते दोघेही एकमेकांना चित करण्याची पराकाष्ठा करीत होते. त्यांची प्रचंड शरीरे त्या माळाला दणादण आदळत होती. तो ओसाड माळ हादरत होता. एखाद्या दोन रेड्यांची झुंज व्हावी असे ते दोघेही ईर्षेला पडून परस्परांचे जीव घेण्यासाठी हट्टाने लढत होते. तसे ते दोघेही लढत. ती भयंकर झुंज रात्रभर चालू होती. पहाटे त्यांची नरडी वाजू लागली. ते दोघेही धापा टाकू लागले. जणू तो माळच धापा टाकीत आहे असा भास होत होता. पहाटे वारा बंद झाला. रात्री ढगाआडून लखलखणारे तारे अदृश्य झाले. रात्र ही निवळून गेली आणि हंबीर निर्बल झाला. तो जमिनीवर निश्चल पडला होता. त्याच्या चक्षुंपुढे मात्र अंधार होता. त्याने हळू स्वरात विचारले, तू कोण? मी मल्हारी. गणू, माझी कुऱ्हाड दे. त्याने धापा टाकीतच कुऱ्हाड घेतली. हे उठ आता. मल्हारीने हंबीरला दरडावले. आता तू काय करणार? हंबीर पडूनच पुटपुटला.
तो आपल्या औषधाला आपले मनगट घेऊन पडला होता. तू उठ, मग तुला सांगतो. मल्हारी म्हणाला. थांब, मला दम घेऊ दे. मी दमलोय. हंबीर म्हणाला. नाही नाही, दिवस उगवण्याची वेळ झाली. तू उठ. मल्हारीने कुऱ्हाड सरळ करीत म्हटले.